आपणाला माहिती आहे एचं साऊंड इयर, एअर असा कधी होतो? चला तर मग बघूया. बघा, एचा उच्चार म्हणजे साऊंड इयर कधी होतो? तर जर कोणत्या शब्दामध्ये ए आणि ईच्या मध्ये आर असेल तर एचा उच्चार एअर असा होतो. काही एक्झाम्पल दिलेले आहे, बघूया. जसं बघा, हा शब्द आहे फेअर. आता फेअर, FARE, फेअर शब्दामध्ये ए आणि ईच्या मध्ये आर आलेला आहे, म्हणून याचा उच्चार झालेला आहे फेअर. इथे CARE, केअर, CARE, केअर. इथे सुद्धा ए आणि ईच्या मध्ये आर हा शब्द आलेला आहे, म्हणून याचा उच्चार झालेला आहे केअर. त्यानंतर डेअर. इथे सुद्धा DARE, डेअर. याच्यामध्ये ए आणि ईच्या मध्ये आर हा शब्द आलेला आहे, म्हणून याचा उच्चार झालेला आहे डेअर. त्यानंतर हा शब्द शेअर. इथे सुद्धा बघा, SHARE, ए आणि ईच्या मध्ये आर आल्यामुळे याचा उच्चार झालेला आहे शेअर, शेअर. तर मग आपणाला माहिती आहे एचा उच्चार एअर कधी होतो? जेव्हा ए आणि ईच्या मध्ये आर हे अक्षर येतं तेव्हा एचा साऊंड एअर असा म्हणावा लागतो, उच्चारावा लागतो. तर मग समजलं ना नक्की?